माझी एवढीच अभिमानात छाती फुगून मी गावामध्ये वागतो तेव्हा तिने कौतुक म्हणते की दिदीला बाबा बापूच्या मुलीला की एवढा पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार मिळाला, आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे मला खूप माझी मान तिनं उंचावली आणि उत्तर अशी तिची प्रगती भाऊ आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो. आणि हे अजून एक मला त्यांना सांगतो, ज्यावेळेस दिदी ती पहिली तर नाही मालवडीत होती, तिने शाळेत जात नव्हती, त्याला मी सगळं घेऊन दिलं होतं, दप्तर, पुडा, पेन्सिल, पाटी, वही, पेन. पण ती गंमतच्या आल्याने ती रडतच होती सारखं. पुढे तर पुढा घेऊन दिला, ती बी रडली. तिथून वडीत आणलं आणि तिथं वळून जाऊन तिला 15 फूट फेकून दिलं होतं, उचलून फेकून दिलं होतं. मग त्यावेळेस पासून जे तिनं माघारी फिरून बघितलंय शिक्षणामध्ये, अजून बी तिनं पुढेच दिली. ह्याच्या पुढे जाणार तिला आशीर्वाद आहे. आणि अजून एक सांगतो, तात्यानं ही जी कुंडली लिहिली होती, कुंडली लिहिली, त्या कुंडलीमध्ये मन होता कुठला मंगरुळचा, त्याला सांगितलं होतं की ही तुमच्या घरात नाही पण दिलेल्या घरामध्ये खूप उन्नती करेल आणि खूप नाव मोठं करेल. त्याचं ती मला अजून उत्तर पावला तिची आठवण दिली तात्याची मला. त्याच्या अशा पद्धतीने तिने केलेलं आहे. पुढे अजून तिला राष्ट्र पुरस्कार मिळालेला आहे. आता राज्याचा केंद्राचा पुरस्कार मिळावा ही प्रार्थना करतो. जी काय माझं वाकड्याची मानतो.